हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीताच क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजपासून ना काहीतरी नवीन करण्याचं ठरवलं होतं आणि तेच जे मी ठरवलं होतं ना त्याचंच पार्सल मला आज रिसीव्ह झालं होतं. आणि ते पार्सल सकाळीच आज रिसीव्ह झालं आणि ते घेतलं. त्याच्यानंतर ते ओपनिंग करायची एवढी एक्साइटमेंट होती ना, खूप म्हणजे खूपच. मला जेवढी होती ना तेवढी माझ्या मुलांना तर वाटत होतं त्याच्यामध्ये काही टॉईज वगैरे आलेत की काय, पण त्याच्यात टॉईज वगैरे काही नव्हतं. आणि मी जो स्टार्ट करते आहे ना काहीतरी आता, त्याचंच ते पार्सल होतं. आणि पार्सल मी ओपनिंग करायला घेतलं आणि घेतल्याच मग म्हटलं मी आता अनबॉक्सिंग करायला घेतलेलं होतं. तर माझी मुलं अगदी एक्सायटेड होऊन घेऊन बसले तिथे की काय करत आहे मम्मी म्हणून. तर मी आता ना म्हणजे खूप याच्याने सुरुवात केलेली आहे की करून बघूया, म्हणजे झालं सक्सेस तर बरंच आहे, नाही झालं तरी मग काही जास्त एवढं काही आपलं नुकसान होणार नाही असं म्हणून मग मी आता सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवात केलेली आहे ना तर त्याच्यात म्हणजे सक्सेस हो असं हे ठेवलेलंच आहे. बघूया काय होतं आता पुढे. तर ह्या बघा अशा साड्या रिसीव्ह झालेल्या आहेत. खूप छान, म्हणजे ते पार्सल येईपर्यंत ना माझा असा जीव मला म्हणजे असं धाकधूक होत होती की बरोबर असेल की नाही, चांगलं येईल की नाही, मग कोणी घेईल की नाही असं मला भीती वाटत होती. पण म्हणजे ते फॅब्रिक आणि म्हणजे पॅटर्न एवढे छान आलेत ना की मला स्वतःहूनच असा कॉन्फिडन्स आला की म्हणजे हे काही विकल्याशिवाय राहणार नाही आणि माझा बिझनेस बऱ्यापैकी चालेल असं मला तर वाटतं. कारण की आल्याच एक आंटी आलेल्या आणि त्या आंटीने येऊन म्हणजे पार्सल ओपन केल्याच येऊन उभ्या होत्या आणि ते जास्त कधी माझ्याकडे येत नाही, पण त्या दिवशी कशा अचानक आल्या काय माहीत. आणि त्यांना आल्या 3 साड्या आवडल्या. मग त्यांनी मला सांगितलं की मला या 3 साड्या दे, मी आताच लगेच विकत घेते. पण त्यांना म्हटलं थोडा वेळ थांबा, कारण की मी आताच ओपनिंग केलेली आहे, मला फोटो वगैरे काढून घेऊ द्या, मला सुरुवातीचं हे करून घेऊ द्या, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला देते. तर त्यांना मी सांगितलं होतं की आज मी प्राईस वगैरे ठरवते, किती काय कोणती साडी कितीला वगैरे आहे ते ठरवते आणि मग मी तुम्हाला देते. तर ते झाल्यानंतर ना मग मी म्हटलं आता मैत्रिणींना कॉल वगैरे करते किंवा बोलवते किंवा मी व्हिडिओज वगैरे फोटो वगैरे काढून मी स्टेटसला ठेवते. तेवढ्यातच माझे मिस्टर घरी आले आणि ते घरी आले आणि मग मला ते सगळं आवरून ठेवून द्यावं लागलं. कारण की कोणी जेव्हा सुरुवात करतं ना, सुरुवातीला मग घरातले जे असतात ना मिस्टर वगैरे ते बोलतातच की तू कशाला करते, उगाच कशाला पैसे असं करते तसं करते, हे थोडंफार असं त्यांचं असतं सुरुवातीला. मग तसंच माझ्याहीकडे आहे म्हणून मिस्टर अचानक आले, ते ड्युटीवर गेले होते सकाळी आणि ते आले आणि ते आल्यानंतर मग मला सगळं ठेवून द्यावं लागलं. आजपासून काहीतरी ना नवीन स्टार्ट केले आणि ते म्हणजे आता साड्यांचा बिझनेस. म्हणून मी साड्या आल्यात माझ्याकडे. जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर कमेंट करा आणि याच्यातला कोणता रंग आवडतोय कोणता नाही ते सांगून कमेंट करा. तुमच्यापर्यंत साडी ही पोहोचून जाईल आणि मी याचा शॉर्ट बनवून ना त्याचे मी तुम्हाला प्राइस सांगेल किती आहे ते. जर आवडल्या तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्याकडून साडी मागवू शकता. सुंदर सुंदर कलर आहेत आणि कापड पण खूप छान, कॅमेरा में जाएगा. कापड पण छान आहे, स्मूथ आहे. पिंक, राणी पिंक आहे हा, हळदीसाठी छान असा कलर. हा पर्पल मध्ये आहे. ग्रीन, हा कोणता कलर आहे का, हा कोणता तरी आहे मला माहिती. आणि हा नेव्ही ब्लू. याच्यामध्ये हे एवढे पॅटर्न आहेत आणि हा सुंदर अशा कॉटन मध्ये आहेत बघा. कापड पण एवढं सुंदर आहे ना, छान आहे कापड पण. ही साडी मी काढून ठेवली आधी साईडला. सुंदर अशी साडी आहे. अशी का पुढे नेऊन दाखव. अशी घेऊन जा. छान अशी साडी आहे. कापड पण छान आहे, मस्त. आणि त्यानंतर म्हणजे ह्या साड्या मी आता नवीनच स्टार्ट करते ना, मला साड्यांचं नाव वगैरे काही जास्त माहिती नाही, पण साड्या मला आवडल्या त्यांनी चॉईस करून मागवलेल्या आहेत आणि त्याच तुमच्यासाठी आता अवेलेबल होणार आहेत. म्हणून जर तुम्हाला साड्या आवडल्या तर पटापट कमेंट करा आणि घेऊन जा. मी आता माझा व्हॉट्सअप नंबर याच्यावर देणार आहे, त्या नंबरवर मला मेसेज करा आणि ऑनलाईन साड्या घेऊन जा. छान सुंदर अशा साड्या आहेत.
पण एक कलर आहे. पण ह्या आंटी आल्यात ना त्या साड्या अनबॉक्सिंग करतानाच आल्या आणि त्यांना ही साडी आवडली म्हणजे साडी त्यांनी वेगळी ठेवायला सांगितलेली. आता माझ्या मैत्रिणींना आधी बोलवते, त्यांना दाखवते आणि मग चला बाय बाय. बंद कर. गेला पण विरुडचे थोडे चॉप ही भारी आहे ना. हे कितीला आहे हे सांग. हे किती आणि तू नेशी का? तू नवरा नेशी देईन का तुले? घेशी मी पहिल्या पार्टी घेतली होती ना. मग कोणती बाईला? राईट एक व्हरायटी आहे कॉटन मध्ये, मलमल कॉटन, हे सॅटिन मध्ये पण आहे. तुम्हाला हे बघा, ही खूपच सुंदर आहे. ठेवते माझी छान आहे आणि पूर्ण भरलेली आहे. ब्लाऊज पण पूर्ण भरलेला आहे आणि काहीच म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही कापड तुम्हाला सॉफ्ट आहे, टोचणार नाही. तर घ्यायचे तुम्हाला, तर घ्यायची किंमत सांगते तुम्हाला. कलर आहे, कॅटलॉग पीस आहे. हे बघा, हे खूपच सुंदर आहे, बघू शकता. मी पहिल्यांदा साड्या ह्या सेल करण्यासाठी आणल्या होत्या आणि त्याच्यातून खूप छान असं मटेरियल पण आणि म्हणजे पॅटर्न पण खूप छान असे आलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, उन्हाळ्यामध्ये नेसू शकाल असे ना अगदी मुलमुल कॉटनमध्ये सॉफ्ट अशा साड्या आहेत आणि त्या उन्हामध्ये जातानाही अगदी कम्फर्टेबल वाटेल. म्हणजे व्हाईट कपड्यामध्ये ऊन जास्त ऑब्झर्व होत नाही असं म्हणतात ना, तर तसं व्हाईटमध्ये आहे. आणि आता जयंतीसाठीही खूप छान अशा दिसणाऱ्या ह्या साड्या आहेत, व्हाईट आणि कॉटनमध्ये आहेत मस्त. आणि त्यानंतर सेकंड पॅटर्न हे जे आहे हे नवीन आलेलं ट्रेंडिंगमध्ये चालू असणारं हे पॅटर्न आहे. त्याचंही मी जी मिशोवरून साडी मागवली ना त्या मटेरियलमध्ये आणि ह्या मटेरियलमध्ये ना खूप म्हणजे खूप असा तफावत आहे. खूप म्हणजे ह्या साड्या खूप छान अशा फिनिशिंग आणि कापड वगैरे पण खूप छान आलेलं आहे. आणि त्यानंतर हे म्हणजे आता पहिल्यांदा स्टार्टअप केल्यामुळे ना माहिती नाही जास्त असं म्हणजे साड्यांची नाव वगैरे माहिती नाही, पण खूप छान मटेरियलही खूप सॉफ्ट आहे, छान आहे आणि पॅटर्न पण खूप छान आहे. जर तुम्हाला साड्यांची ऑर्डर द्यायची असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब